मुंबईत पुढील 3 दिवस हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज। सांगलीत पावसामुळे रेल्वे भुयारी मार्गावर पाणीच पाणी, भुयारी मार्गाला धबधब्याचं रूप। दागिन्यांच्या मुक्त आयातीवर बंदी, केंद्र सरकारची परवानगी घेणं अनिवार्य। शिडानगर जंक्शनवरील पूल होणार खुला, 2 महिन्यांनी ठाण्याला जाण्याचा मार्ग मोकळा, पुलाचं 90% काम पूर्ण। वारकऱ्यांच्या सेवेत लालपरी सज्ज, आषाढी एकादशीच्या वारीसाठी धावणार 5000 बसेस। विमानतळावर होणारा उशीर आता टळणार, तासाभरात 8000 प्रवाशांची हाताळणी। भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रतिबंध घातल्यानं पेटीएमची पुन्हा कर्मचारी कपात, पेटीएमनं कमी केले 3500 कर्मचारी। गो फर्स्ट कंपनीला 2 महिन्यांची मुदतवाढ, राष्ट्रीय कंपनी विधी प्राधिकरणाचा निर्णय। मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विद्यापीठात बीकॉमला सर्वाधिक पसंती, 2.5 लाख विद्यार्थी प्रथम वर्ग प्रवेशाच्या स्पर्धेत। पदवी प्रवेशाची पहिली यादी आज जाहीर होणार, 2,50,000 विद्यार्थ्यांची नाव नोंदणी। 11वीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू, पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये अर्ज करण्याची अंतिम मुदत अवघ्या 4 दिवसांवर। पिंपरी चिंचवडमध्ये आढळले कॉलराचे 2 रुग्ण, दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू। पुणे मुंबई द्रुतगती मार्गाला आता सुधारणांचे वळण, बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी मार्गावर वाहतूक व्यवस्थापन राबवणार। रिंग रोडचं भूमिपूजन विधानसभेपूर्वी होण्याची शक्यता, प्रशासनाकडून जय्यत तयारी। अखेर पिंपरीमधील सशुल्क वाहनतळ धोरण गुंडाळलं, शहरात वाहने उभी करण्यासाठी नागरिकांनी पैसे देऊ नये, महापालिकेचं आवाहन। टोमॅटोच्या दरात वाढ, किरकोळ बाजारात टोमॅटो प्रति किलो 80 रुपयांवर। बालविवाह रोखण्यासाठी आसाम सरकारचे प्रयत्न, पदव्युत्तरसाठी मुलींना दरमहा देणार 2500 रुपये। बीडच्या माजलगाव तालुक्यातील कोथळा ते डाके पिंपरी रस्त्याची दुरावस्था, पावसामुळे रस्त्यावर चिखल, ये जा करणाऱ्यांची कसरत।